गुड मॉर्निंग सगळ्यांना. हाय हॅलो नमस्कार. मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आता सकाळचे 6:30 झाले ते आणि आज मी लय लवकर उठले कारण आज आहे शनिवार. डबा बनवायचा नसला तरी पण नाश्ता वगैरे बनवावा लागतो. तर आज मी ना डोसा बनवलेत, तर चटणी वगैरे बनवायची. तर आता हे आल्यानंतर ना मी काय म्हणतात नारळ वगैरे सोलून बनवणार आहे. सोनू अजून झोपली आहे तर सकाळी ब्लॉगला सुरुवात केली. म्हणलं चला काय काय बनवतो काय काय नाही हे थोडंसं रुटीन तुमच्या संग शेअर करावं. तर चला आता व्हिडिओला सुरुवात तर केली. पुढं कसं होतं आहे कसं नाही आहे ते नक्कीच बघा. आता थोडा वेळ थांबवते कारण तिकडे मागं कुठे करायची चालली ना तर माझा आवाज काय तुम्हाला येणार नाही. तर चला बघूया डोसे कसं झालेत ते. तर आता इकडे हा डोसा बनवून झाला आहे आणि बघा किती इझिली निघतोय, इतका छान झाला आहे हे बघा. आणि आता मला चटणी बनवायची होती बघा. तुम्ही खोबरं वगैरे हे करून ठेवलं आहे पण लाईटच गेली. आता काय करायचं. आता लाईट येस तोपर्यंत डोसं बनवून घेते. आणि जर लाईट किती उशिरा येते किती वाजता काही समजत नाही, लाईटीचं टायमिंगच चेंज झालं आहे. उलटाण्यानं करायची गरजच नाही लागत. छान असाच होतो आहे मस्त. तर सोनू पप्पाचं म्हणणं असतं की पाठीमागणं पण भाज. मला तसं काय आवडत नाही म्हणून डबल नाही तर डोसे असेच बनवतो, तुम्हाला पण माहिती आहे. तर इकडे झाले सोनूच पप्पा निघालं कामाला. पोटात भर पडली. काह्यांचा असा खेळ सुरू होतो की बासच. खिलाडी बैलाची जोडे खेळणी तर बघा फुलं तोडून आणली ती ना. पारूस आहे दोघं पण तुम्ही. ह्या दोघांनी सगळ्यात आधी डोशाला नंबर लावलेला. कसा झालेला र डोसा, कसा झालेला? छान होता. तर आता ना घरातलं सगळं आवरलं आणि निघाले आता पाईप आणायला कारण आता लाईट आली आहे. म्हणलं पहिल्यांदा पाणी भरून घ्यावं कारण लाईटीची काही गॅरंटी नसती. किती मस्त दिसतंय. आमच्या गावाला सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे, लाईटीचा प्रॉब्लेम आहे, सगळ्याच गोष्टीचा प्रॉब्लेम आहे. गावाचं नावच वेगळंच ठेवायला पाहिजे. तर जाऊ चला पाईप घेतो आणि जातो. आज सकाळी उन्हानं तडाखा दिला इतका ना किंवा असंच. सकाळची थोडीशी थंडी लागत होती, नंतर ऊन लागायला लागलं. माणसं येते इथं वावरात निघली येत ना पण काम घेऊ दे ठेवून पण काय फायदा नाही झाला. त्या दिवशी इतकं अपदवलं तर पुढं सोड मी मागवते. पण बाहेर जे व्हिडिओ काढताना त्याची क्लिअरिटी इतकी छान येते आणि जी घरात काढतो नाही त्याचं म्हणजे एकदम वेगळंच दिसतंय. तर बाहेरचं किती छान दिसतंय बघा. व्हिडिओच्या नादात गेली असते बांधावरनं खाली. आता इथे कॅनलला पाणी आलं आहे पण कसं आहे कॅनलला पाईपा टाकल्यामुळे आमच्याकडे खाली पाणी सोडत नाहीत. आणि नाहीतर आधीच्या ब्लॉगमधून तुम्ही बघितलं असलं आमच्या दारातनं पाणी जायचं. लय छान वाटायचं उन्हाळ्यात. असं उन्हाळा असल्यासारखं वाटतच नव्हतं. पाक दरवाजापर्यंत पाणी यायचं. दिवसभर नुसतं पाण्यातच खेळणं, तिथंच कपडे धुवायचे, तिथंच भांडी घासायची. छान होतं. पण आता पाईपा टाकल्यामुळे सगळा गोंधळ उडला आहे. चला आता भांडी भरायची, थोडंसं झाडांना सोडायचं आणि मग टाकी भरायची. आता टाकी भरून घेते. तर इकडं भांडी भरून झालेत पाण्याची, भांडी घासून पण झाले ते. आणि आता इथं झेल दे झाडांना पाणी. आमच्यावर पाण्याचा नंबर असला ना मग झाडांना पाणी भेटतं, नाहीतर भेटत नाही. आणि ना पायपीला आंघोळ केली आहे. सर मागं तिकडं सोडतं जरा. लगेच सकाळचं जर पाणी नाही दिलं ना बघा अशी फिरवून जाते ती. ह्याच्यात सोड. हां त्या डब्यात त्या जास्त सोडायचं आहे, थोडं नाही. हां पुढच्या सोड. आता भाई आमचा लय काम करतो. इकडं समजलं का सगळं. बघा गुलाबाला फुलं आले, डबल कळ्या आल्या. त्या झेंडूला आताच नाही येत. तर आता पाणी चालू आहे ना तोपर्यंत पाणी मारते आणि झाडून घेते. चला कोणाला आंघोळ करायचंय त्याला. किती वेळ आंघोळ करतोय मी तर एकदाच केले ना. आता तू करू नको.
दादा करणार आहे. दादा पाईप तुटली का नाही त्यामुळे लय अवघड होते. पाईप काय बसत नाही. भिजू नको. गाडी धुवा की. मागं सरा. ह्याचं नाही गरम चिकन होतोय लय. ती झाडात सोडा की त्यावर चिकूल का म्हणून करता तिथे. नाही ना पाणी मारा ये नाही. सारखा ही इथनच काढा. इथनं कट थांब. कट. ए सोनी खराटान जा. ना पटकन येतंय का नाही तर बादली सोडूया. हो बादली सोडा. बादली जे आहे का मागं तर की. अरे राहू दे. ही पोरं ना उलटच करून ठेवते सगळं. भया चल भेटतील. तू जाणार आहेस ना पुण्याला. मग उरक की तरी. उडलं ना सर की बाजूला. पग बंद करायचं अगोदर. आली बरं का गाडी. चाकीवरच जा. काय पोरावर तीच आहे बघ. आला कपडे बर. चल कपडे बर लागणार. आला तिकडे तिथं थांबलाय तू. काय हो आता वारं सुटत नाही त्यामुळे जर इकडे घाण होत नाही. नाहीतर लय घाण व्हायचं तिकडे. स्टँड मोबाईलचं मागं सरक. होतं की तुमच्याकडे. सुटले 2 होती. दोन्हीचा पण कार्यक्रम बाळानंच केलाय. पप्पा कशाला घेत होते तेव्हा. किती मस्त वाटतंय ना. किती भारी वाटतंय हे. ए दिसतंय का तरी. दिसतंय की. नाहीतर तू पुरीगावरच आहेस. हे वाट बघतोय लय पुण्याला जायची आतुरतेनं मामाकडे. सेफ्टी घालती पहिल्यांदा नाहीतर अंगाची पूर्ण वाट लागते. आणि माझा आवाज येत नाही म्हणून मी ब्लूटूथ घातलाय कारण माझ्याकडे माईक नाही. सगळं घ्यायचंय पण मला माझ्याच पैशातनं घ्यायचंय. बघू आता कधी पडतंय पेमेंट तेव्हा घेणार आहे मी. मोबाईलला ग्लास वगैरे टाकायचं आहे. पहिल्यांदा सगळं मोबाईलचं करून घेणार आहे. आणि मग राहिलं उरलेलं पैसे असतील ना ते घरासाठी थोडंसं कार्पेट वगैरे आणायचं आहे. त्याला वापरणार. तर इथं माझं झाडून काढायचं चाललं होतं. तसं रोज झाडून काढते तरी पण कचरा कुठून येतो काय माहिती. ना माझ्याकडे जनावर आहेत ना शेरड आहेत ना करड आहेत तरी पण ना पालापाचोळा झाडांचा वेगळाच आणि जनावरांचं खाद्य पण सगळं ओढून येत असतं. तसं वादळ सुटतं इतकं तुम्हाला तर माहितीच आहे. सगळीकडे वारं वगैरे सुटत असतं भरपूर. त्यामुळे वाऱ्यानं कचरा येतो आणि कागद वगैरे पण येतात आणि आमची कागद कमी पण वाऱ्यानं उडून येणारे कागद माझ्याकडे जास्त साठलेत. मी अशी एक पिशवीच भरून ठेवली आणि मला ते फेकून पण नाही देऊ वाटत. असं वाटतं कधी ना कधी आपण चुलीवर स्वयंपाक करू ना तेव्हा कागद नसतात पेटवायला तेव्हा त्याचा उपयोग होतो. आणि ते श्रेय शूट वगैरे घेत होत आहे. माझा ट्रायपॉड तुटला आहे. आता माझं पेमेंट पडेल ना झाले. आता डिक्लेअर तर झाले पडेलच 1-2 दिवसात. त्यामुळे पहिल्यांदा मला जे लागते ना ते सगळ्या गोष्टी घेणार आहे. आणि बाकीचे पेमेंटचं बघू मग घरासाठी पण थोडंसं काम करायचं आहे. घराचं त्यासाठी ते वापरणार आहे कारण घराचं पण आता सगळ्या गोष्टी मोडखळीला आल्यात.
आणि ते काही मिस्टरांच्या पगारातून घेणं होत नाही, कारण त्यांच्या ह्याच्यात त्यांच्याच गोष्टी होत नाही म्हणजे त्यांनी उचापत्या केलेल्या आहेत त्या. माझ्या पैशातून मी ते करणार आहे, कारण आपल्या घरानं आपल्याला इतकं दिलं आहे ना, म्हणजे मला ह्या घराने भरपूर साऱ्या गोष्टी दिल्या आहेत, सुखदुःख सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. त्यामुळे मला ह्या घरासाठी जेवढं कळलं ना तेवढं कमीच वाटतं. आणि असं काय आमच्या घराचा बाजूचा परिसर आहे इतकं छान आहे ना, की बस सकाळ संध्याकाळी इतकं प्रसन्न वाटतं ना. दुपारी थोडीशी आपली तगमग होते, म्हणजे नाही तर नको वाटतं, इथून पळून जावं असं वाटतं. पण सकाळ संध्याकाळी एकदम स्वर्गात असल्यासारखं वाटतं. वातावरण, शांतता. आता आमच्या घरात शांतता नसती ही गोष्ट वेगळी आहे जरा, पण जर कोणी नसते ना, ते नसते तर ना एकदम शांतता असते. ना कोणाचा कालवा, ना कोणाची कटकट वटवट, या सगळ्या गोष्टी. एकदम मस्त वातावरण आहे. कोणी इथं असेल ना तर नक्कीच भेट द्या आमच्या घराला. मी प्रत्येकाला म्हणत असते, कोणी माझ्याशी बोलतो कॉलवरती त्यांना पण मी म्हणत असते की या आणि एकदा तरी राहून जावा. छान आहे तसं राहायला ना, एकदम मस्त आहे. पण काही गोष्टीसाठी ॲडजस्ट करावं लागतं. पाणी म्हणा, लाईट म्हणा, शाळा, दुकान, ह्या सगळ्या गोष्टीसाठी थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागते. बाकी सगळं छान आहे, नावं ठेवण्यासारखं काही नाही आहे आणि मी ठेवत पण नाही, कारण जे आहे ना त्यामध्ये मी खुश आहे. आणि जे आहे त्याला मी माझ्या परीनं परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. कारण जेव्हा मी लग्न करून आलेले ना तेव्हा या सगळ्या गोष्टी खूप विचित्र होत्या. आता मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी आवरून घेतल्यात. घरदार सगळ्या गोष्टी. आधी बाथरूम वगैरे नव्हतं, बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या, तरी पण 1-2 वर्ष मी ॲडजस्ट केलं. नंतर ना हळूहळू माझ्या पद्धतीने त्याला सरळ वळवण्याचा प्रयत्न केला आणि आता ते इतकं छान दिसतं, इतकं छान बनलं आहे ना, हे बघून मलाच माझं कौतुक वाटतं की काय होतं आणि काय केलं मी. आणि प्रत्येकजण येईल ती म्हणत असते की आधी काय होतं ना आता काय झालं आहे. आणि माझं घर कसंही असो, पण जे लोक येतात ना ते नाव असतात ना, ते मला खूप भारी वाटतं. आणि मेन गोष्ट आता तुम्ही म्हणतात किती झाडून काढते. मला घरदार सगळं स्वच्छ ठेवायला आवडतं. एका ताईने मला कमेंट केलेली की दारात चूल बनव, तर तो ब्लॉग जुना होता होम टूरचा, त्यामध्ये चूल नव्हती बनवली. लगेच 2 दिवसांनी मी यूट्यूबवरती बघून ती चूल बनवून टाकलेली आणि तेही छान दिसत होतं आता. तर खरोखरच आहे, घराची कळा अंगण सांगते ना, त्यामुळे मी घरात जेवढं स्वच्छता ठेवते ना त्याच्यापेक्षा जास्त मी अंगणात स्वच्छता ठेवत असते. एक पाचवा सुद्धा दिवसभर माझ्या दारात नसतो. आणि कितीही कंटाळा आला असतो, मी एक घरातलं नीट ठेवणार नाही, पण दारातलं मला स्वच्छ लागतं. पहिल्यांदा मी दारातलं आवरते, सगळ्या गोष्टी घराच्या बाहेरच्या सगळ्या नीटनेटकी करते आणि नंतर घर आवरायला जाते. कारण कोणी आपल्या घरात बसून म्हणजे येऊन बसू पण दारात मात्र बघतंच की तिथं कसं ठेवलं आहे कसं नाही आहे ते. आणि दार स्वच्छ असेल तर ऑफकोर्स घर पण स्वच्छ असणार असं माणसाचं हेतू असतोच. आणि तसंच आहे. जेव्हा मी स्टार्टिंगला इथं राहायला आलेली ना, म्हणजे आम्ही वेगळं राहिलेलो आहे, आम्हाला बाहेर काढलेलं, तेव्हा इथं खूप विचित्र होतं. इथं ओकिरंडा होता, कचरा वगैरे टाकायचा आणि आम्हाला वावरायला 2-3 पावलं जागा होती, कारण पुढं पण कोंबड्यांना सपार वगैरे बांधून घेतल्यानंतर खूप कमी जागा होती. नंतर ते हळूहळू काढलं. आता बघा मम्मी ना ही बनवती डोसा आणि एक डोसा झाला आता चटणी बनवते. आम्हाला चटणी सोबत खायचंय. बघा कशी बनवते चटणी. तर या दोघांनी सकाळी खाल्लेलं, तरी पण आमच्या दोघात वाटणी घालायला आला. श्रेयस काय सकाळी उठला नव्हता, त्यामुळे आमच्या दोघांचं राहिलेलं. पण चटणी नव्हती बनवलं म्हणून ह्यांना दोघांना अजून चव आली खायची, है ना. खावा. सगळ्यांच्या एकच वाटणीला आला, पण पेटच संपलं. काय माहिती. तर सोनूला आंघोळ घातली आणि थंड पाण्यानं घातली बाहेरच झाडापाशी. तिचं आवरून दिलं. झालंय आता, सगळ्या गोष्टी झाल्यात. आता फक्त कपडे धुवायचे राहिलेत, है ना. काय की झालं आता सगळं. सोनूला आवरून झालंय, भांडी घासून झालेत, बाहेरचं आवरून झालंय, सगळ्या गोष्टी झाल्यात. ए पोरे गप की. आता राहिलंय फक्त कपडे धुवायचे ना. आता कपडे पण मी मशीनला लावते, तुम्हाला माहित आहे. कोण आहे मशीनला लावते, तुम्हाला माहित आहे. तर चला आता कपडे वगैरे मशीनला लावते. आणि असं काय असतं माझं सकाळचं रुटीन. आता वाजले 10:15, करेक्ट 10:15 झाले आता. आणि म्हणजे कपडे वगैरे ड्राय वगैरे करून 11, 11:30, 12पर्यंत सगळी कामं होऊन जातात माझी घरातली. सकाळी लवकर स्वयंपाक करून 7 वाजता. पण तिथून पुढं घरात लावरायचं, बाहेरचं झाडून लोटून पाणी भरणं, झाडांना सोडणं, हिला आंघोळ घालणं, या सगळ्या गोष्टीत
12 वाजतातच मला कामाला. आणि तिथनं पुढं पण काय असतं ते एखादा फुल डे ब्लॉगचं असं म्हणजे फुल डे रुटीनचं एखादा ब्लॉग शूट करेन मी. त्यामध्ये दिवसभर मी काय काय करते, कशी कशी कामं निघत जाते ते हे सगळं दाखवेन. आजच्या पुरतं एवढंच. चला आता उद्या भेटू एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या, मस्त राहा. तर चला बाय.